मंडळी, धनगर समाजातील बिरदेव ढोणे यांनी यूपीएससी परीक्षेत मिळवलेले यश हे आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आपलं यश वाटतंय। आणि कोणीतरी आपल्यात वावरणारा, आपली सुखदुःख जाणणारा पोरगा साहेब होणार, भविष्यात आपले प्रश्न मार्गी लावणार, यामुळे अनेकांना हुरूप आलाय। मेंढपाळाचा मुलगा आयपीएस झाला आणि एकच जल्लोष सुरू झाला। पण गंमत म्हणजे बिरदेवच्या घरच्यांना आपला पोरगा आयपीएस झाला म्हणजे नेमकं काय झालं? आयपीएस किती ताकदीची पोस्ट आहे? बिरदेवनं मनात आणलं तर तो आयपीएस पदावर राहून काय काय करू शकतो आणि समाजात व्यवस्थात्मक पातळीवर काय चेंज आणू शकतो किंवा मग कुणाला स्वतःसारखा तो सरळ करू शकतो, याची कसलीच कल्पना नाहीये। त्यांना फक्त आपलं पोरगं मोठा पोलीस झालाय इतकंच त्यांना काहीतरी कळतंय। मंडळी, आता बिरदेव याच्या घरच्यांसारखीच अनेकांची स्थिती आहे। त्यांना आयपीएस पद माहिती आहे, पण त्या पदावर राहणारा व्यक्ती काय करू शकतो, त्याचे अधिकार काय, त्याची ताकद किती, त्याच्या पुढे आमदाराला पण का नमतं घ्यावं लागतं याचा अंदाज नाहीये। आजच्या या व्हिडिओत आपण आयपीएसचे अधिकार, कार्यक्षेत्र, जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी एखाद्याला काय काय मेहनत घ्यावी लागते त्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासाठी या व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, बिरदेव ढोणे यांनी आयपीएस होण्यासाठी काय काय खस्ता खाल्ल्या, कसा अभ्यास केला याची प्रेरणादायी गोष्ट आपण पाहिली। त्यांनी त्यांच्या पातळीवर खूप मेहनत घेतली, तेव्हा कुठेही यश त्यांच्या पदरात पडलं। दरम्यान आयपीएस होण्यासाठी काय काय करावं लागतं त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यानंतर आयपीएस पदाची जबाबदारी, अधिकार काय याचाही आढावा घेऊया। तर मंडळी, आयपीएस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस हे पद भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतलं एक उच्च आणि महत्त्वाचं पद मानलं जातं। यूपीएससी ही भारतातली सर्वात अवघड परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला आयपीएस बनता येतं। खरं तर यूपीएससी चांगला रँक मिळवल्यानंतर आयएएस किंवा आयपीएस अशा दोन महत्त्वाच्या पदासाठी काहींना निवड करण्याची ही मुभा असते। बरेच जण आयएएसला प्रेफरन्स देत असले तरी ज्यांना पोलीस दलात महत्त्वाचे चेंजेस आणायचे आहेत किंवा पोलीस दलात राहून जनतेची सेवा करायची आहे ते आयपीएस होण्याला प्राधान्य देतात। आता आयपीएसची निर्मिती भारतात ब्रिटिश काळापासून झाली होती। त्याला पूर्वी इम्पेरियल पोलीस असं म्हटलं जायचं। मात्र 1947 नंतर काही नियम नव्याने तयार केले गेले, ज्यामुळे भारतीयांना या पोलीस सेवेत प्रवेश मिळू लागला। आयपीएस अधिकारी म्हणून तुम्हाला पात्र होण्यासाठी या गोष्टी गरजेच्या असतात। तो व्यक्ती भारतीय नागरिक असला पाहिजे, त्याचं वय किमान 21 वर्ष असावं, उमेदवार हा चांगल्या विद्यापीठातून पदवीधर असावा, तसंच त्याने फिजिकल फिटनेसचे जे निकष असतील ते पूर्ण केले पाहिजेत। आणि पुढे आयपीएससाठी निवड झाल्यावर प्रशिक्षणासाठी 3 महिन्याचं संयुक्तिक प्रशिक्षण दिलं जातं। यानंतर एका विशेष प्रशिक्षणासाठी त्या सगळ्यांना नेलं जातं। याचा कालावधी 1 वर्षाचा असतो। हे ट्रेनिंग त्यांना सरदार वल्लभभाई पटेल पोलीस प्रशिक्षण अकादमी हैदराबाद इथं मिळतं। या ट्रेनिंगमध्ये मंडळी शारीरिक तंदुरुस्ती आणि कायदा अंमलबजावणी या गोष्टींचा अभ्यास त्यांना शिकवला जातो। तसंच काही परीक्षाही घेतल्या जातात। ही संपूर्ण परीक्षा यूपीएससीच्या माध्यमातून पुढे सरकत जाते। मंडळी, या परीक्षेसाठी खूप परिश्रम व मेहनत घ्यावी लागते। आयपीएस आयएएस होणं हे कोणतेही तप करण्यापेक्षा कमी नाहीये। पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या ही भारतात बोटावर मोजण्या इतकी आहे। मात्र त्यातूनही काही जण या पहिल्या प्रयत्नात पास होतात। बिरदेव यांनाही आयपीएस होण्यासाठी 3ऱ्या अटेम्प्टची वाट पाहावी लागली। असो, आता मंडळी, आयपीएस अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय असतात ते आता पाहूयात। तर मंडळी, आयपीएस अधिकाऱ्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाची कर्तव्ये असतात। त्यातील सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे त्यांच्या प्रभागातील कार्यक्षेत्रातील कायदा सुव्यवस्था राखणे। त्यासाठी मग गुन्हेगारांशी लढणे, ते सार्वजनिक तसंच राष्ट्रीय सुरक्षेबाबत सजग असणं यासारख्या विविध कामांचा त्यात समावेश असतो। आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, तसंच वेगवेगळ्या गुन्ह्यातील तपासकार्यांचा पाठपुरावा करणे, जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वसमावेशक आणि वेळप्रसंगी कठोर पावले उचलणे, त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर पुढची एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे अंमली पदार्थ तस्करी संदर्भात ठोस उपाययोजना करणे। गुप्तचर विभागाशी रिलेटेड काही काम असेल त्याचा मागोवा घेऊन सर्व ट्रॅक रेकॉर्ड ठेवणे, त्यावर उपाययोजना करणे, तसंच समाजाची शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांना कायद्याने वठणीवर आणून पुन्हा शांतता प्रस्थापित करणे। यासोबत काउंटर इंटेलिजन्स, रेल्वे पोलिसिंग, भ्रष्टाचार, तस्करी यासारख्या विषयांमध्ये खोलवर जाऊन त्याचा तपास करणे, याचीही जबाबदारी आयपीएस पदावर असलेल्या व्यक्तीचीच असते। दरम्यान कधी कधी अंमली पदार्थ विरोधी मोहीम आखणे किंवा शासकीय आणि प्रशासकीय पदावरील व्यक्तीस सुरक्षा देणे, विशेषतः पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांच्यासाठी सिक्युरिटी मेंटेन ठेवणे, या सगळ्यात आयपीएस यांची भूमिका व जबाबदारी ही महत्त्वाची असते। आता त्यानंतर विशेष सांगायचं म्हणजे पोलीस दलात शिस्त राखणे हे सुद्धा आयपीएस पदावरील व्यक्तीचं मंडळी काम असतं। जनतेच्या तक्रारी, प्रश्न जाणून घेणारी पोलीस यंत्रणा, कायदा सुव्यवस्था राबवणे याप्रती आयपीएस अधिकारी हे बांधील असतात। आता अशा वेळी कोणी स्थानिक गुंड, किंग मेकर किंवा लोकप्रतिनिधी यांनी जरी त्यांच्या अधिकार क्षेत्रात अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कायदेशीर ॲक्शन घ्यायचा अधिकार हा आयपीएस अधिकाऱ्यांना असतो। सिंघम, गंगाजल किंवा तत्सम सिनेमात तुम्ही याबद्दल पाहिलं असेलच।
मंडळी, IPS अधिकाऱ्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे गुण आवश्यक असतात, आता त्यावरही थोडं लक्ष टाकूयात. IPS होण्यासाठी तुमच्यात नेतृत्व कौशल्य असले पाहिजे. IPS अधिकाऱ्यांना टीम लीड करायची असते आणि टीमला मार्गदर्शन करण्यासाठी आणि अवघड प्रसंगी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी त्यांनी त्यांचे नेतृत्व कौशल्य नेहमी डेव्हलप करत राहणं हे गरजेचं असतं. मंडळी, दुसरा गुण म्हणजे उच्च पातळीची शारीरिक व मानसिक क्षमता. आता IPS अधिकाऱ्यांना नेहमीच दगदग व दबावाची परिस्थिती हाताळण्यासाठी शारीरिक सहनशक्ती आणि मानसिकरित्या स्ट्रॉंग राहण्याची मंडळी आवश्यकता असते. कोणत्याही पर्टिक्युलर समाजासाठी बांधिलकी न जपता प्रत्येक समाजासाठी तितकाच निष्पक्षपणा ठेवून कायद्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता त्यांच्यात असावी लागते. यासोबत एखाद्या विषयावर तोडगा काढताना त्यांची समयसूचकता किंवा उत्तर शोधण्यासाठी विचारक्षमता ही तत्पर असावी लागते. कोणताही IPS पदावरचा अधिकारी जेव्हा खांद्यावर बॅज लावलेल्या त्यांच्या खाकी गणवेशात समोर येतो तेव्हा लक्ष वेधून घेतल्याशिवाय मंडळी राहत नाही. मंडळी, अनेकदा भारतीय सिनेमासृष्टीतून पोलिसांवर विविध सिनेमे बनतात. रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या सिरीजमधून IPS व विविध पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका ह्या तुम्ही पाहिल्या होत्या. आता हे झालं IPS पदावरील व्यक्तीचे अधिकार आणि जबाबदारीबद्दलची एकूण माहिती. मात्र मंडळी, अनेकांना IAS व IPS यांच्यात अनेकदा कन्फ्युजन होतं. यासाठी IPS व IAS यांच्यातील फरक समजून घेतला पाहिजे. आता मंडळी, IPS आणि IAS या दोन्हीकडील जबाबदारी व अधिकार पूर्णपणे भिन्न आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागांची जबाबदारी IAS कडे असते आणि जिल्हाधिकारी म्हणून ते पोलीस विभाग तसेच इतर विभागांचे प्रमुख असतात. तसंच एका प्रदेशात फक्त एकच IAS अधिकारी असतो, तर एखाद्या प्रदेशातील IPS अधिकाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार असते. IAS अधिकाऱ्याचा पगार IPS पेक्षा जास्त असतो. थोडक्यात IAS हा IPS पेक्षा पद व वेतनाच्या बाबतीत एक स्टेज पुढे आहे. पदोन्नतीबद्दल बोलायचं झाल्यास भारतात IAS अधिकाऱ्यासाठी कॅबिनेट सचिव हे सर्वोच्च पद आहे. कॅबिनेट सचिव पदावर फक्त एकाच IAS अधिकाऱ्याची नियुक्ती करता येते. शिवाय राज्याच्या बाबतीत मुख्य सचिव हे सर्वोच्च पद असतं, तर IAS अधिकाऱ्याची मुख्य सचिव पदावरही नियुक्ती केली जाते. आता IAS अधिकाऱ्याची गृह सचिव पदावरही नियुक्ती केली जाते. तर राज्यात पोलीस महासंचालक हे पद IPS अधिकाऱ्याकडे असतं. दुसरीकडे IPS अधिकारी केंद्र सरकारमध्ये CBI, रॉ आणि IBचे संचालक देखील असू शकतो. तसेच IPS ला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून बढती देता येते. आता जर उमेदवाराला सरकारी कामकाज सांभाळण्याची सत्ता हवी असेल तर IAS व्हा. दुसरं म्हणजे तुम्हाला काय व्हायचे आहे मंडळी याबद्दल तुम्हाला स्पष्ट असलं पाहिजे. जर सत्ता तुमची निवड असेल तर IAS हा तुमचा मार्ग आहे. शिवाय नोकरीच्या सुरक्षिततेची भावना देखील असते, कारण IAS अधिकारी सहजपणे काढून टाकता येत नाही, ज्यामुळे नोकरीच्या सुरक्षिततेची भावना ही निर्माण होते. IAS अधिकारी त्यांचा कार्यकाळ वाढवल्यास 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयापर्यंत काम करतो. याशिवाय समाजात IAS अधिकाऱ्यांना सर्वाधिक आदर देखील मिळतो. हेच कारण आहे की बहुतेक इच्छुक IAS ला त्यांच्या स्वप्नातील नोकरी म्हणून आकांक्षा बाळगतात. निवडलेले उमेदवार समाजात सकारात्मक बदल देखील आणू शकतात, कारण त्यांच्याकडे भरपूर शक्ती आणि अधिकार असतात. मग IPS होणं कोण निवडतं? तर ज्यांना सत्ता, प्रभाव, गुन्हेगारीचे व्यवस्थापन आणि सुव्यवस्था यांच्यात समन्वय साधायचा आहे. आता IPS अधिकारी पोलीस तपासात तज्ज्ञ असतो आणि त्याच्याकडे कौशल्य आणि कार्यक्षमता असते. शिवाय देशातील सर्वात शक्तिशाली नोकरशाही म्हणून IPS अधिकारी नेतृत्व करतो. सत्तेच्या बाबतीत कोणीही IPS अधिकाऱ्याशी गोंधळ घालू शकत नाही, कारण ते IAS अधिकाऱ्यालाही अडचणीत आणू शकतात. IPS अधिकारी व्यवस्थापित CBI मंत्र्यांनाही अटक करू शकतात, कारण तितकी त्यांची पॉवर असते. शेवटी कोणताही समाज शक्तिशाली IPS अधिकारी आणि त्याच्या टीमशिवाय शांतता आणि सुसंवाद मंडळी राखू शकत नाही. पोलीस विभाग हे सरकारी शक्ती आणि अधिकाराचे प्रतिबिंब आहे. IPS पद हे सामान्य किंवा साधंसुद्धा पद नाहीये, इतकंच लक्षात घ्या, कारण इमानदार IPS अधिकारी भल्या भल्यांची झोप उडवू शकतो. आता जर तुम्हाला भविष्यात संधी मिळाली तर तुम्हाला IPS व्हायचे की IAS, आणि ते झाल्यानंतर समाजात तुम्हाला कोणते बदल अपेक्षित आहेत ते आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा. सोबतच आमच्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर मंडळी तिथेही आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.